तर नमस्कार, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर शेताकडे सध्या आपण आणि आता ऊन वारा आणि पाऊस या सगळं गोष्टी मे महिन्यात चालू होतात. आता सध्या भरपूर सारा हवा चालू आहे. संध्याकाळचं वातावरण झालं का भरपूर सारी हवा येते. दुपारी असं ढग येतात, ऊन येतात आणि मध्ये मध्ये पाऊस पडतो. या पावसामुळे झालंय काय का आपली रानभाजी चाईचा जो देठ आहे तो देठ वरती आलेला आहे. आईने 5-6 देठ खुडून आणलेत घरी. आता आपल्याला बोलतोय जा अजून चाईची थोडी भाजी भेटली तर घेऊन ये. तर चला आपण चाईची भाजी शोधायला आलोय. मे महिन्यातच चाईची भाजी लवकर निघते. बघा हवा भरपूर चालू आहे. ह्या हवेमुळे ना चाईची भाजी वरती येते. एकदम लवकरच चाईचे कोंब फुटतात आणि त्या कोंबांची सुंदर अशी छान अशी आयुर्वेदिक अशी रानभाजी तयार होते. तर चला चाईची रानभाजी आज तुम्हाला दाखवतो. बरेचसे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती. या वर्षीचा पहिला रानभाजीचा व्हिडिओ चाईची रानभाजी. चला चाईची रानभाजी शोधूयात आपण आणि ती भेटल्यानंतर आपण बनवून पण दाखवणार आहे. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. चला तर भरपूर मागं 2 वेळेस पाऊस पडला, त्याच्यामुळे चाईचे कोंब जे आहेत ते निघायला सुरुवात झाली होती. बघा काही काही ठिकाणी भरपूर वरती गेले. हा जो दिसतोय तुम्हाला हा चाईचाच वेल आहे. हा जवळजवळ इतक्या वरती येऊन पोचलाय. हे बघा इथं हे बघा हा आहे चाईचा वेल, चाईचा कोंब. आणि ह्या परिसरात जवळजवळ भरपूर सारी चाईची भाजी निघत असते. परंतु काही काही चाईचा जो आहे चाईचा वेल जो आहे तो वाऱ्यावरतीच निघत असतो. काही काहींना भरपूर सारा पाऊस पडायला लागतो, तेव्हा त्या पावसामध्ये कुठं चाईची भाजी वरती येत असते. तर चला आपल्याला जे जे हवेवरती चाईचे वेल आलेले आहेत थोडेफार आपल्याला सापडले तर आपण त्याची नक्कीच भाजी बनवूयात. आणि भाजी पहिला जो चाईचा जो कोंब असतो त्याची भाजी जी खाण्याची जी मजा आहे ना एकच नंबर असते. खूप छान लागते आणि खूप चवदार लागते. तर चला शोधूयात आपण. आपल्याला एक भेटलाय सध्या. तर आपल्याला अशी ठराविक जागा माहिती आहे की जिथं दरवर्षी चाईचे वेल येतात. हे बघा हा वेल आहे ना जवळजवळ खूप पहिला आलेला आहे आणि खूप वरती गेला होता. वरती त्या दुसऱ्या हे बघा हा कुरतडलाय कशाने तरी. हे बघा कुरतडलाय. असे भरपूर सारे चाईचे वेल आहेत इथं. परंतु काही असे कुरतडल्यामुळे ना ते आपल्याला घेता नाही येत. परंतु काही वेल आहेत चांगले. आपल्याला शक्य होतील तेवढे आपण घेऊयात आणि याची भाजी बनवूयात मस्तपैकी. बघा असे वरतून आणि नखाने असा तोडा लागतं तर ते तुटतात. आणि जेवढा आपल्याला कोवळा जो भाग आहे तो भाग आपल्याला घ्यावा लागतो. बघा इथं पण आहे भरपूर सारी, म्हणजे भरपूरच चाईचे वेल आलेले आहेत. आपण घरी टाळतोय पण बरेचसे वेल आहेत ना ते जवळजवळ शेळ्यानी म्हणा सरळ हे असे जंगलातले आहेत प्राणी पक्षी ते कुरतडतात. कवळे कवळे जो वेल असतो तो खूप गोड असतो, त्याच्यामुळे तो तोडतात. त्याच्यामुळे तो आपल्याला भेटला नाही. आता सध्या 2-3 भेटले सध्या. अजून शोध येत आपण. आपल्याकडे भरपूर वेळ आहे अजून. अनेक फिरल्यानंतर भरपूर आपल्याला 2 ते 3 इथं सोबतच चाईचे वेल भेटले. त्या बघा भरपूर मोठमोठे झालेत. काही काही वरती पण इतकं गेलेत ना तो भरपूर वरती गेलेत. इथं चिल्लार आहे. भरपूर काटे त्या बघा, काटे हाताला टोचतात. भरपूर वरती गेलेले ते बघा, एवढे वरती गेलेत. म्हणजे हे पहिलेच जो आपला पहिला पाऊस पडला वळवाचा त्या पावसातच मला वाटतं हे कोंब आले असेल चाईचे. हे आपण असं तोडून घ्यायचे असतात. तर फायनली आपल्याला इतकी भाजी भेटली ना. घरी पण आईने इतकीच नेली. म्हणजे आपला भाजीचा जो प्रोग्राम आहे चाईची भाजी एकदम व्यवस्थितपणे आजची भाजी आपल्याला खायला भेटणार आहे. पहिलीच या वर्षीची रानभाजी चाईची कोंब आपल्याला फायनली खायला भेटणार आहेत. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर फायनली घरी आलो आपण आणि आपल्याला चाईची भाजी किती भेटली तुम्ही पाय. भरपूर सारी चाईची भाजी काल पण आईने आणली होती आणि आज पण आणली आपण. भरपूर सारी आपल्याला चाईची भाजी भेटलेली. चला चाईची भाजी बनवायची आपल्याला. इतकी चाईची भाजी. 2 कांदे कापलेत ते छान मस्तपैकी चुलीवर इकडं आपल्याला चाईची भाजी बनवायची.
तर चला चायची भाजी कापून घेऊ आता आपण आणि मग मस्तपैकी बनवूयात. तर मस्तपैकी भाजी जी आहे ती चवडून घेतली अश्विनीने. आता ती कापायची करावं. तर कापते बारीक बारीक काप. एकदम असे बारीक बारीक काप करून घ्यायचेत, जेणेकरून शिजायला ती चांगली उत्तम प्रकारे शिजेल आणि खायला पण चांगली लागेल. तर चायची भाजी आपल्याला दरवर्षी भरपूर आपल्याला पालेभाज्या घ्यायची गरज पडत नाही. एकदा रानभाज्यांचा सीझन चालू झाला तर आपल्या रानभाज्या चालूच होत्या. आता चायची भाजी, कोंबड्याची भाजी, भरपूर साऱ्या भाज्या आपल्याला खायला भेटणार आहेत आणि तेवढ्या सगळ्या भाज्यांचा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर तुमच्याकडे चायची भाजी निघली का नाही अजून नक्की कॉमेंट करून सांगा. तसेच पुन्हा एकदा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपली भाजी कापून झालेली आहे. ती एका प्लेटमध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, कारण की जंगलातल्या ज्या रानभाज्या असतात त्याच्यावर जेव्हा किडे मकोडे फिरत असतात, विषारी काही जीवजंतू असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावं लागणार आहे. बघा मस्तपैकी चायची भाजी आपण तो कापून घेतल्या तर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. तर स्वच्छ धुवून घ्यायचं काम चाललंय. तर चला बाकीची इकडं. तर फायनली कांदा टाकलेला आहे तव्यावर, खालून चुलीला जाळ करायचं आता आपल्याला. मस्तपैकी चुलीवर कडक प्रकारे आपली चायची भाजी होणार आहे. इकडं बेसन आहे आणि इकडं चायची भाजी तडका लागला. त्यावर मस्तपैकी आपला कांदा ब्राऊन झालेला आहे. आपल्या ज्या रानभाज्या असतात त्यांना काही जास्त मसाले वगैरे टाकायची गरज नाही. तर आपल्या मीठ मिरची हळदीमध्ये एकदम प्युअर ओरिजिनल असं आपली रानभाजी तयार होत असते. तर कांदा मस्तपैकी शिजलाय आता, म्हणजे मस्त ब्राऊन झालाय. त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी तेल टाकायचंय, जेणेकरून मस्तपैकी आपली भाजीला एक विशिष्ट प्रकारची चव येईल. एकदम साध्या पद्धतीने आपली अशी ही चायची भाजी तुम्ही पण बनवू शकता. हे मसाले आहेत. हळद टाकायचं आपल्याला. हळद याच्यामध्ये टाकलेली आहे अगोदर. त्यामध्ये थोडीशी लाल तिखट मिरची. जास्त काही मसाले टाकायची गरज नाही आपल्याला. चवीनुसार आलेलं आहे ते थोडंसं मीठ. मस्तपैकी आता परतवून घेऊयात. एकदम कमी मसाल्यामध्ये आपली ही रानभाजी जी आहे ती तयार होणार आहे. थोडंसं तेल, कांदा, मीठ, मिरची, हळद, थोडंसं तर पडू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडं मस्तपैकी आपल्या कांदा मसाले जे आहे त्याला उकळी आली. त्याच्यामध्ये आता आपल्याला चायची भाजी टाकायची. तर आता आपण त्याच्यामध्ये मस्तपैकी स्वच्छ धुतलेली आपली जी चायची भाजी आणली होती ती टाकून घेतली. तर खमंग असा मस्तपैकी रानभाजीचा जो स्वाद आहे तो आपल्याला इथे अनुभवला भेटते.
तर चला थोडे वेळ शिजण्यासाठी त्याच्यावरती झाकण ठेवू आणि मस्तपैकी आपली जी चाईची भाजी आहे ती तयार होणार आहे. तर चला इकडं मस्तपैकी रानभाजी शिजून तयार आहे. हे बघा झाकण काढल्यावर एकदम कोरडी मस्तपैकी एकीकडं बेसन बनवले आणि सोबतच रानभाजी चाईची बनवली, त्याचा नैवेद्य दाखवला. चला प्लेटमध्ये काढून घेतली. इकडं मस्त तांदळाची भाकर आहे आणि आपली चाईची भाजी. चला आपण खाऊन बघूया टेस्ट कशी काय जायची. एकदम नॅचरल आणि नैसर्गिक पद्धतीने जंगलामध्ये पिकलेली ही चाईची रानभाजी. पहिला घास खाल्ला आणि खूप भारी वाटला. या वर्षीची पहिलीच रानभाजी आहे ती जंगलातून आपल्याला भेटली. तिचा मस्तपैकी आस्वाद आपण घेतोय. तर या मित्रांनो जेवण करायला, तर भाजीचं जर सांगायचं म्हणलं तर एक नंबर अशी भाजी झाली. एकदम सुंदर अशी बनवली आणि थोडीशी तिखट झाली, त्याच्यामुळं पाणी पिलं थोडंसं आणि मस्तपैकी अशी आपली ही रानभाजी झाली. मित्रांनो तुमच्याकडे रानभाजी चाईची उगवली का नाही नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अनेक मित्रांपर्यंत पाठवा. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. आता रानभाज्यांचे व्हिडिओ आपले चालूच होतील. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि पुन्हा एकदा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असंच सपोर्ट राहू द्या मित्रांनो.